याच्यामध्ये ग दोन पानावरती वरती वाजवायचं. दी पूर्ण मोकळेच व्हायचे सगळे सगळे. पाहून घ्या चांगला. दी दिन असा आवाज येतो. दिन ग दी. आता दुसरा ग जो आहे तो खाली वाजवायचा की सारखा, कीच वाजवायचा पण म्हणायचा ग. ग दी ग न. न म्हणजे तीन बोट. ग दी ग चोपून वाजवायचा छान पैकी मध्यभागी दाबून. कर बघ. ती कसा वाजवायचा? तीन बोटाचा ती. त्यानंतर ट मध्यभागी, जिथं ती वाजवला त्याच ठिकाणी ट वाजला पाहिजे. ती ट की दोन पानाकडे मध्यभागी चोप पूर्ण हाताचा मोकळा ठेवायचा. सपकान जेवढी ताकद असते तेवढं वाजवायचं. आणि ट ट म्हणजे तीन बोटाचा. इथं ती ट ट ट ह्या बोटाला पण म्हणतात. पहिल्या बोटाला आपण ती ट म्हणतो ना, ती ट हा ट पण म्हणतात. पण कीच्या नंतर तो ट नाही वाजवायचा आहे, तर हा तीन बोटाचा वाजवायचा आहे. ती ट की ट. परत बघा.